चला तर मग सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपला दुसरा दिवस आपण सुरू करत आहोत. जादूचं इन्स्ट्रक्शन्स आपण काल पाहिलं. आज एका महान रहस्याची उकल आणि त्याच्यामध्ये छोटे-छोटे जे पार्ट्स आहेत ते आपण पाहूयात. तर मी स्क्रीन शेअर करत आहे. तुम्हाला दिसतेय का? अच्छा. ही स्क्रीन दिसतेय का सर्वांना? ओके. काय दिसत आहे? याच्यामध्ये एक महान रहस्याची उकल या जादू या पुस्तकातील आजचा हा इंट्रोडक्शन मधला दुसरा पार्ट आहे. नेमकी उकल कुठून झाली? हे रहस्य दाबलं गेलं होतं आणि एक व्यक्तीचा हात दिसत आहे, त्याच्यावर स्टार दिसत आहे, पुस्तक दिसत आहे. म्हणजे हे कुठेतरी दडलं गेलं होतं, असं रॉन्डामनचं मत आहे. म्हणून त्यांनी या चित्राला असं चित्र दिलेलं आहे आणि एका महान रहस्याची उकल या पुस्तकातून होत आहे, असं म्हटलेलं आहे. पुढील उतारा बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यूच्या विचारामधून, तत्वामधून घेण्यात आला आहे. गेली अनेक शतके त्यामुळे अनेक लोकांची मती गुंग झाली आहे. काही जण गोंधळात पडले आहेत, तर काहींचा गैरसमज झालेला आहे. अगदी बरोबर आहे. ह्या 3 ओळींमध्ये खूप मोठा मतितार्थ दडलेला आहे ॲक्चुअली. बायबलच्या सुद्धा म्हणजे भारतामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये सुद्धा अ, वेगवेगळ्या ग्रंथकारांचे आणि विचारवंतांचे विचार घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा धन्यवाद किंवा काहीतरी जादू दडलेली आहे, असं वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्यांचं असं मत आहे, की काही गोंधळले आहेत, हे खरंच असं होतंय का? ते तसं होतंय का? याला आधारून हे पुस्तक रॉ रॉन्डा बर्नने बनवलेलं आहे. ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल. ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. हे ॲक्चुअली सायन्स आहे आणि हे काम करतंय. आपण जर त्या गोष्टीबद्दल जर कृतज्ञता व्यक्त नाही केली, त्या गोष्टी जर आपण पाहिल्या नाहीत, तर आपल्याला त्या गोष्टींचं नॉलेज येणार नाही, त्या गोष्टी कळणारच नाही. ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल. हो, अगदी खरं आहे. मी जर माझी खूप इच्छा आहे, की मला भरपूर पैसे कमवायचे आहेत, मला भरपूर फिरायचंय, मला लेण्याद्रीला जायचंय, मला ओझरला जायचंय, मला दर संडेला इकडं-तिकडं फिरायला जायचंय, गड-किल्ले फिरायचे आहेत, मला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जायचंय. ह्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो, अ, करतो, इच्छा व्यक्त करतो, तर आपल्याला त्या इच्छा पूर्ण देखील होतात. पण आपण जर त्याची इच्छा नाही धरली, जाऊ दे, मला वेळ नाहीये, मला नाही जायचंय, मला नाही करायचंय, तर त्याच्याकडे आहे त्या सुद्धा म्हणजे तो आनंद आहे तो सुद्धा हिरावून घेतला जातो. हे जरा आठवून बघा. मग तुम्हाला क्लिक होईल, की आपण काही गोष्टी केल्या, की त्या गोष्टी रिपीट केल्या आणि त्या मिळाल्यात आणि ज्या गोष्टी जाऊ दे, मरू दे, सोडून दे, मला नकोय, हे होईल का? वगैरे अशा बऱ्याच गोष्टी करून त्या गोष्टी आपल्याकडून सुद्धा निघून गेलेल्या आहेत. उतारा वाचल्यावर यातला विचार अन्याय वाटतो. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. कारण त्यातून श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे आणखीनच गरीब होत जातील. असाच अर्थ ध्वनीत होतो. पण याच्यात एक कोडं आहे जे तुम्हाला सोडवायचं आहे. एक गूढ आहे ते तुम्हाला उलगडायचं आहे आणि जेव्हा त्याची उकल तुम्हाला होईल, तेव्हा एक नवीन जग तुमच्यापुढे खुलं झालेलं असेल. मग काय गूढ आहे? काय ह्याच्यामध्ये उकल आहे? ही आपल्याला पाहायची आहे ना? नक्कीच सगळ्यांनाच पाहायची इच्छा आहे. उत्सुकता लागली नेमकं काय आहे या पुस्तकात. काही जणांनी पुस्तक वाचलं असेल, काही जणांनी वाचलं नसेल, बघितलं नसेल, तर मी ही पी-डी-एफ आपल्या समोर ऑनलाईनद्वारे प्रसारित केलेली आहे. तर तुम्ही हे पाहून सुद्धा वाचू शकता. तर अगदी खरोखर आहे. आपण म्हणतो
जो शेतकरी आहे शेतकरीच राहतो. शेतकऱ्याची मुलं शेतकरीच बनतात. डॉक्टरची मुलं डॉक्टरच बनतात. वकिलांची मुलं वकील बनतात. जजची मुलं जज बनतात. ते का होतं बरं? कारण ती तशी इच्छा धरतात. त्याच्यावर ते काम करतात आणि त्यामुळे त्यांना विपुल प्रमाणात दिलं जातं. आणि आपण काय करतो? आपण सर्वसामान्य मराठी माणूस एकमेकांना दोष देण्यात तयार असतो. हिच्यामुळं ते झालं, त्याच्यामुळं हे झालं, याने हे केलं, त्याने ते केलं, ह्यानी नाही मला दिलं म्हणून माझं हे काम नाही झालं. त्याच्यामुळे जे आहे सुद्धा आपल्याकडून हिरावून घेतलं जातं. या रहस्यानं अनेक शतकं अनेकांना चकवलं आहे. पण त्याचं उत्तर एका शब्दात लपलेलं आहे. तो शब्द म्हणजे काय? कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय? कृतज्ञता कशी काय जादू करेल? विचार पडला असेल ना तुम्हाला कृतज्ञता केल्याने कशी काय जादू होईल आपल्या लाईफमध्ये? हो, कृतज्ञता केल्याने नक्कीच आपल्या लाईफमध्ये जादू होणार आहे. त्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल. त्याला किंवा तिला हे मुबलक प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही, त्याच्याकडून अथवा तिच्याकडून ते आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल. म्हणजे काय? तर मी जर आता मुलाला अक्रोड खायला दिले, त्याच्याकडे आहेतच ते. त्याच्यासमोर म्हणजे मी आणून दिले. त्याची जर त्याला कृतज्ञता असेल, जाणीव असेल, तर तो धन्यवाद बोलेल. पण तो खाल्ल्यानंतर जर म्हटलं, "अर्र! कसं तरी लागतंय, कडू लागतंय." म्हणजे त्याच्याकडे काय आहे? कृतज्ञता नाहीये. मग परमेश्वराने एवढं सात्विक आणि पौष्टिक अ, मेंदूला चालना देणारं, हृदयाला, हाडांना चालना देणारं जे फळ आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचवायचं तर काम केलं माझ्या मार्फतीने. पण जर त्याने कृतज्ञता नाही केली, तर ते त्याला पचणार नाही, आवडणार नाही, पुन्हा तो खाणार नाही. म्हणजेच काय तर त्याच्या बुद्धीला आणि शरीराला जे लागतंय ते मिळणार नाही. हे मला सांगण्यामागचा अर्थ होता. बायबलमधील या उतार्यात लपलेल्या या गूढ शब्दांच्या शोधामुळे त्याचा अर्थाचा उलगडा झाला आहे आणि त्यातील विचार स्फटिकासारखा स्पष्ट दिसू लागलेला आहे. अगदी बरोबर आहे. जेव्हा आपण कृतज्ञता करतो, तेव्हा अनेक साऱ्या गोष्टींची उकल आपल्यापुढे समोर येते. या शब्दांची नोंद झाली त्या 2000 वर्ष होऊन गेलेली आहेत. पण त्यावेळी जेवढे ते खरे होते, तितकीच आजही त्याची सत्यता टिकून आहे. कृतज्ञ राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, केलेले उपकार तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्हाला आणखी कधीच काही मिळणार नाही. बरोबर आहे. जर आपण मुलांना मी आता उदाहरण देते मुलांचं. मुलांना आपण खायला-प्यायला नेतो. काही काम सांगितल्यानंतर म्हणतो, "बाळा तुझा चांगला अभ्यास कर, पेपरला चांगले मार्क्स पडले का तुला मी हे घेईल, मी तुला ते घेईल." किंवा एखादं काम करू लागला, "हां, चल मी आज तुला चांगला नाश्ता खाऊ घालेन." आणि आपण तसं करतोही. त्यांना नाश्ताही खाऊ घालतो. परंतु ते त्यांची गोष्ट विसरून जातात. ते काहीतरी प्रॉमिस दिलेलं असतं. काही म्हणतात, "आम्ही लवकर उठू." काही म्हणतात, "आम्ही ग्रॅटिट्यूड लिहू." काही म्हणतात, "मी स्वच्छ राहीन मी. कपडे चांगले घालेन मी." पण तसं काही-काही मुलं करत नाही. तसं काही-काही मुलं करत नाही. मग त्यांच्याकडे आहे ते सुद्धा त्यांना विपुल प्रमाणात मिळत नाही. तर अ, या उत्तराचा अर्थच तो आहे. आपण जर कृतज्ञ असाल, तर तुम्हाला आणखी मिळेल. तुमच्याकडे विपुलता निर्माण होईल. या वचनाची ही जादू पूर्तता करेल. मात्र यासाठी तुमच्याकडे कृतज्ञता असायला हवी. म्हणजे आभार मानण्याची ताकद आपल्यात असायला पाहिजे. कधी-कधी बोलून जातात मुलं किंवा आपण बोलून जातो, की "त्यात काय एवढं? त्यात काय आभार मानायचे? त्याचं काम केलं त्यांनी. त्यांचं कर्तव्यच आहे ते. त्याच्यासाठी मी कशाला आभार मानायचे? लहान आहे तो. त्याने काम ऐकलं पाहिजे, केलं पाहिजे." पण असं नाहीये. जर मी त्याचे आभार मानले, धन्यवाद दिले, की "बाळा, तू मला पाणी आणून दिलं त्यासाठी तुझे धन्यवाद." तर तो नेक्स्ट टाईम एखादं काम करताना आणखी आपुलकीने करेल, की आई मला धन्यवाद बोलते. आई मला आदराने बोलते. आई मला प्रेमाने बोलते आणि त्या कामाचं चीज होतंय. म्हणजे मी कुठेतरी चांगलं काम करतोय याची जाणीव त्यांना होईल. पुराणातही कृतज्ञतेचे हे वचन परिणामकारी रीतीने व्यक्त करण्यात आलं आहे. आणि लक्षात ठेव, परमेश्वराची आकाशवाणी झाली. त्यानं जाहीर केलं, "तू जर कृतज्ञ राहिलास, तर मी तुला अधिक देईन. आणि जर का तू कृतज्ञ वागलास, तर मात्र माझी शिक्षा खरोखर तुला कठोर भोगावी लागेल." म्हणजे काय? मी जर तुला जे काही दिलंय अन्न, वस्त्र, निवारा, ऊन, वारा म्हणजे उष्णता, पाणी, पृथ्वी, पंचतत्व, कपडे, नोकरी, पैसा, खाण्यासाठी चांगले-चांगले पदार्थ
फिरण्यासाठी वेगवेगळे ठिकाणं, गाडी, सगळं काही जे दिलंय, तू जर त्याबद्दल कृतज्ञ राहिला, तर नक्की तुला अजून मिळेल. पण तू जर म्हटला अकृतज्ञ वागलास, त्यात काय एवढं? ऊन तर रोजच पडतं. त्यात काय एवढं? हवा तर रोजच येते. पण ती जर हवा एक दिवस नसेल, तर काय घामाघूम होतो, काय दम लागतो, याची जेव्हा जाणीव तुम्हाला होईल, तेव्हा कृतज्ञता कशाबद्दल व्यक्त करायची ही तुम्हाला कळेल. नक्कीच जन्मापासून तर आजपर्यंतच्या लाईफमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीला धन्यवाद दिले पाहिजे याची यादी तयार करायला हवी. आज सर्वांना हा होमवर्क आहे. तुम्ही आपली यादी तयार करा, की आपण कशासाठी कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि कृतज्ञ का राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. शांततेत एका जागेवर बसावं लागेल. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल. त्याने काहीही फरक पडत नाही. रक्त तर एकसारखंच आहे किंवा तुम्ही धार्मिक आहात असा किंवा नसा. बायबल आणि कुराण या धर्मग्रंथातील हे शब्द तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला लागू पडतात. कारण ते विज्ञानाच्या आणि या विश्वाच्या मूलगामी सिद्धांत मांडतात, वर्णन करतात. हा सार्वत्रिक युनिव्हर्सल नियम आहे. युनिव्हर्सल लॉ आहे. धन्यवाद देणं, कृतज्ञता व्यक्त करणं हा युनिव्हर्सल लॉ आहे. तुमच्या जीवनाला नियंत्रित करणाऱ्या सार्वत्रिक नियमाच्या माध्यमातून कृतज्ञता परिणाम घडवून आणते. सजातीय गुणांत आकर्षण असते. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहाच्या हालचालीपर्यंतचे सर्व ऊर्जा, चैतन्य नियंत्रित केले जाते. आकर्षणाच्या या नियमामुळेच प्रत्येक सजीव प्राण्यातील पेशी तसेच प्रत्येक भौतिक वस्तूमधील पदार्थ एकत्रित राहण्यासाठी मदत होते. तुमच्या तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना हेही एक चैतन्य ऊर्जा असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवले जाते. म्हणून तुम्ही तो विचार करता, तुमच्या या भावना असतात, त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होता. की त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होता. तुम्ही जेव्हा विचार करता, मला माझं काम आवडत नाही. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. परिपूर्ण असा जोडीदार मला मिळत नाही. पैसे नसल्यामुळे माझी बिलं चुकती करू शकत नाही. मला असं वाटतंय, की कशामुळे तरी माझी घसरण सुरू झाली. त्यानं किंवा तिनं माझी योग्यता ओळखली नाही. माझं माझ्या आई-वडिलांशी पटत नाही. माझं मूल ही एक मोठी समस्या आहे. माझ्या जीवनाचा विचका झालेला आहे किंवा माझे वैवाहिक आयुष्य त्रासदायक झालं आहे. असा जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा असेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित होतात. हे सगळे वाक्य काय झाली? निगेटिव्ह झाली. म्हणजे कृतज्ञ व्यक्त केलं आपण. कृतज्ञता व्यक्त न करता कृतज्ञ राहिलो प्रत्येक गोष्टीसाठी. मग पुरेसे पैसे नाहीत, पण आजपर्यंत आपल्याला पुरेसे पैसे मिळालेत ना. पैसे तर मिळालेत ना. मग त्यासाठी धन्यवाद दिला पाहिजे. जोडीदार चांगला नाही, पण जोडीदार तर आहे ना. मग आपल्यात काय चेंजेस करायचे आहेत का? हे सुद्धा पाहिलं पाहिजे. माझी बिलं चुकती होत नाहीत, पण आत्तापर्यंत काहीतरी बिल पे केलंय ना, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली, तर पुढच्या ऑटोमॅटिक बिल पे होतील. मला असं वाटतं, की कशामुळे तरी माझी घसरण सुरू झाली. हे निगेटिव्ह जे विचार आहेत. घसरण सुरू झाली म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काही ना काहीतरी चालू आहे ना. माझं संपूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत मला अवयव आहेत, सगळं आहे. मग मी कमवू शकतो. याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. माझं माझ्या आई-वडिलांशी पटत नाही. कारण मी कुठेतरी चुकते. आई-वडिलांच्या ठिकाणी जर राहून विचार केला, तर ते कसं फील करतात, ते कसं वागतात किंवा त्यांचे आपण जेव्हा लहान असताना ते कसे होते, याचा जर विचार केला तर कृतज्ञता ऑटोमॅटिक मनात येईल, की आपण कुठेतरी चुकतोय. ही जाणीव आपल्याला कुठेतरी होईल. त्याच्यासाठी आपल्याला ज्या व्यक्तींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ज्या कामासाठी कृतज्ञता व्यक्त करायची, त्याची यादी केलं गेली पाहिजे. पण हेच जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ असाल आणि विचार करत असाल, मला माझं काम आवडतं, माझ्या कुटुंबाचा मला नेहमीच आधार मिळतो. माझी सुट्टी फार मजेत गेली. मला आज फार छान वाटतंय. आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त कर परतावा मला मिळाला आहे किंवा माझा या वेळेला वीकेंड मुलाबरोबर खूप छान गेले आणि खरोखरच या सगळ्याबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल, तर आकर्षणाचा नियम म्हणतो, की अरे, याच्या आयुष्यात अशाच प्रकारच्या गोष्टी आपण आणखी आकर्षित करून घेऊन घ्या. एखादा ज्या एखादा धातू जसा लोहचुंबकाकडे आकर्षित होतो, तसाच प्रकार इथं घडतो. तुमची कृतज्ञता तुमची चुंबकीय शक्ती ठरते. त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त कृतज्ञता असते, तितक्या जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेता.
हा सार्वत्रिक नियम आहे. मी इथे एक गोष्ट सांगू इच्छिते. जेवढा जास्त तुम्ही कर परतावा करता किंवा कर भरता, त्याच्यानंतर आपल्याला रिटर्न कर सुद्धा मिळू शकतो. आपण जो भरलेला आहे तो. जर आपण टॅक्स पे वेळेत करत असू तर. तर माझं काय मत आहे, म्हणजे माझ्या बाबतीत काय घडलं, आता 2025 पर्यंत मी कर भरला. आता 2026 चालू आहे. 2025 मध्ये गव्हर्नमेंटने असा म्हणजे मी आजपर्यंत जेवढ्या वेळा कर भरलाय त्या गोष्टींसाठी धन्यवाद लिहीत गेले, बिलांवर धन्यवाद, इतर ठिकाणी धन्यवाद लिहीत गेले. तर लास्ट इयर म्हणजे 2025 मध्ये गव्हर्नमेंटने कराची जेवढी अमाउंट होती ती वाढवली. पहिली 10,00,000 होती, 12,00,000 केली, 12,00,000ची आता 15,00,000 केली. म्हणजे उत्पन्नाचा क्रायटेरिया त्यांनी वाढवला. 15,00,000 पर्यंत ज्याचं उत्पादन होईल त्यालाच कर बसेल. म्हणजे मला यावर्षी कर बसला नाही. ही माझ्यासाठीची जॅकपॉटची गोष्ट आहे. सो खूप-खूप धन्यवाद युनिव्हर्सचे आणि गव्हर्नमेंटचे, की त्यांनी माझ्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस घडवून आणलेले आहेत. सभोवताली जे घडतं तसंच घडत राहतं. तुम्ही जसे पेराल तसेच उगवतं. अगदी बरोबर. मी जर 2 झाडं लावली, बरोबर? 2 झाडं लावली. एका झाडाला 2 पेरूची झाडं लावली. एका झाडाला कृतज्ञता देत राहिले आणि एका झाडाला अ, शिव्या अशा हे केलं, अ, वाईट साईड बोलले. तर कोणतं झाड चांगलं येईल? साहजिकच आहे. ज्या झाडाला मी प्रेम दिले, कृतज्ञता दिली, पाणी दिले रोज, खत-पाणी दिलं ते झाड चांगलं येईल. पण ज्या झाडाला मी निगेटिव्हिटी दिली, अ, त्या झाडाला वाईट शिव्या-शाप दिल्यात, ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडतात त्या झाडाजवळ जाऊन बोलले, तर त्या झाड उगवेल का? उगवलं तरी ते चांगलं येईल का? त्याला फळं येतील का? नाही येणार. म्हणजेच तुम्ही जसे पेराल तसेच उगवते आणि तुम्ही जेवढे देता तेवढे तुम्हाला मिळतील. असे सुविचार तुम्ही नेहमी ऐकत असाल. या सगळ्यातून हाच नियम सांगितला जातो आणि थोर शास्त्रज्ञ, वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेलं वैश्विक तत्वही यातून सांगितलं जातं. म्हणजे आपण वर टाकलेला बॉल हा खालीच येतो. कारण गुरुत्वाकर्षण हे कुठे आहे? खाली आहे, जमिनीमध्ये आहे, पृथ्वीमध्ये आहे. किती आपण आकाशात जरी टाकलं, तर ते खेचून घेण्याची ताकद कुणामध्ये आहे? पृथ्वीमध्ये आहे. तसंच आपण जे काही आकर्षित करू, जे काही फील करू, जे काही व्हिज्युअलाइज करू, पाहू ते आपल्याला यातून मिळणार आहे, असं अ, यामधून सांगितलेलं आहे. न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधामध्ये विश्वातील गतीच्या मूलभूत नियमांचा समावेश आहे आणि यातील एक नियम आहे. त्यातील एक नियम आहे. प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रमाणात प्रतिक्रिया असते. अगदी बरोबर आहे. प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रमाणात प्रक्रिया असते. म्हणजे जर मी बॉल वरती फेकला म्हणजे समान प्रमाणात तो वरती जाईल. परंतु विरोधी म्हणजे तो त्याच प्रतिक्रियेमध्ये तो तेवढाच रिटर्न सुद्धा येईल. न्यूटनचा हा नियम जर तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेला लावलात, तर त्यानुसार असं म्हणता येईल, ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता, तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही दुसऱ्याकडून धन्यवाद मिळतो. अगदी खरं आहे. धन्यवाद आपण जर एखाद्या व्यक्तीला धन्यवाद दिला, तर आपसुकच तो आपल्याला धन्यवाद देतो. अ, कारण युनिव्हर्सल ऊर्जा काम करत असते. तुम्ही जेवढी कृतज्ञता दिलेली असते, तितकीच ती तुम्हाला परत मिळते. याचाच अर्थ कृतज्ञतेची या प्रक्रियेतच ती मिळालेली प्रक्रिया असते. जितकी भरभरून कृतज्ञता तुम्ही करत राहाल, व्यक्त कराल, ती तितकी सखोल असेल, तितकीच किंबहुना त्यातून जास्त भावना त्या बदल्यात तुम्हाला मिळतील. अगदी खरं आहे. जेवढं फील करू, जेवढं बोलू, जेवढं कृतज्ञता करू, तेवढी ती आपल्याला मिळणार आहे. कृतज्ञतेचा सोनेरी धागा. हजारो वर्षापूर्वीच्या मानवजातीच्या सुरुवातीच्या काळातील नोंदी जर आपण पाहिल्या, तर त्या काही काळात कृतज्ञतेची ताकद प्रवचनातून, उपदेशातून सांगितली जात होती आणि ती आचरणातही आणली जात होती. हीच शिकवण पुढे अनेक शतकांमधून ज्ञात राहिली. एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये, एका संस्कृतीमधून दुसऱ्या संस्कृतीमध्ये झिरपत राहिली. ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, यहुदी, बौद्ध, शीख, हिंदू या मुख्य धर्मांचा कृतज्ञता हाच महत्वाचा धाबा राहिला आहे. अगदी खरं आहे. समाजामध्ये जरी ह्या जाती बनवल्या गेल्या असतील, तरीही सगळ्यांमध्ये हा युनिव्हर्सल नियम आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा. मग कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या नियमामुळे जर आपल्या लाईफमध्ये चेंज होत असेल, एक नवीन काही सोनेरी धागा आपल्या लाईफमध्ये येत असेल, तर तो सोन्यापेक्षा किंवा त्या सोनेरी धाग्यापेक्षा कमी आहे का? नाही. फक्त कृतज्ञता तर करायची, बोलायची, लिहायची, व्यक्त करायची, फील करायची. मुहम्मद पैगंबर म्हणाले होते,
मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ती विपुलता पुढेही मिळत राहील, याची हमी असते. मोहम्मद पैगंबरांचे मी उदाहरण देऊ इच्छिते. मोहम्मद पैगंबर जेव्हा रोज सकाळी उठून त्यांच्या मस्जिदमध्ये किंवा चालण्यासाठी जायचे, चालत-चालत ते मस्जिदमध्ये वगैरे जायचे. तेव्हा तिथून जात असताना म्हणजे ते समाजाविषयी प्रबोधन करायचे. पण त्या समाजामध्ये सुद्धा ते प्रबोधन करतात, हे सुद्धा काही महिलांना किंवा काही लोकांना पटत नव्हतं. तिथे एक महिला होती. ते ज्या रोडवरून जायचे, ते जवळ त्या घराच्या जवळ आले, की वरून त्या गॅलरीमधून ती आजी कचरा टाकायची. तो कचरा त्यांच्या अंगावर टाकायची. रोज हे नित्यनेमाने करायचे आणि ते काहीच बोलायचे नाही. ते अंग झटकायचे, थोडंसं हसायचे आणि पुढे निघून जायचे. अशी बरेच दिवस चालत होतं. चालू राहिलं आणि एके दिवशी त्या म्हातारीला म्हणजे ती थोडीशी आजारी पडली आणि तिने काय कचरा टाकला नाही खाली म्हणून अ, मोहम्मद पैगंबरांना वाटलं, की आज काय झालं? आजी बाहेर का नाही आली? म्हणून त्यांनी कुतूहलाने विचारलं आणि ते वरती गेले. म्हणजे तिची आजी जिथे राहत होती तिथे गेली. तर ती आजारी होती आणि तिने सांगितलं, की "मी अ, चुकले. मला माफ कर. मी एवढं रोज कचरा टाकत होते, तू काहीच का नाही बोललास?" किंवा अशा बऱ्याच प्रश्नांचा तिने भडीमार सुरू केला. एवढ्या प्रश्नांची उत्तरं न देता मोहम्मद पैगंबर तिला म्हणाले, "तू कशी आहेस? तू बरी आहेस का? तुला काय झालं? तू तुझा नियम का तोडलास? तू रोज तर हे काम करत होती मी येत जात असताना. तुला त्याच्यातून आनंद मिळत होता ना. मग तुझ्या आनंदातही मी आनंद उपभोगत होतो. ठीक आहे." असं म्हणून बघा म्हणजे अ, धर्माचे रक्षक किंवा अ, मुस्लिम धर्माचे मेन मोहम्मद पैगंबर यांनी किती सोचलंय. जसं गौतम बुद्धांनी बऱ्याच काही गोष्टी सोचल्या समाजामध्ये प्रबोधन करत असताना. परंतु ह्या बऱ्याच गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या आणि त्याच्यामधून त्यांनी आपल्यापर्यंत आजपर्यंत प्रबोधन केलंय आणि त्यातून आपण रोज काही नवीन गोष्टी शिकत आहोत. तर मला या उदाहरणातून हेच सांगायचं होतं, की प्रत्येक समाजामध्ये कुणीही जरी किती कशीही लोकं वागत असली तरी, जर कृतज्ञता आपण त्यांच्याविषयी व्यक्त केली, तर ती बदलायला सुरुवात होते. बौद्ध म्हणाले होते, "कृतज्ञता आणि आनंद याशिवाय तुमचे इतर कोणते ध्येय असू शकत नाही." अगदी खरं आहे. तुम्ही जर कृतज्ञता आणि आनंद या 2 गोष्टींचा विचार जर नाही केला, तर तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. अगदी खरं आहे, तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. तुम्हाला त्याचं अ, महत्त्व जर कळलं, कृतज्ञताचं आणि आनंदाचं, कृतज्ञता व्यक्त केली तर आनंद ऑटोमॅटिक येतो आणि आनंद व्यक्त केला, तर साहजिकच आपसुकच माणूस कृतज्ञता व्यक्त करत राहतो. लाओ त्सू म्हणाले होते, "तुम्ही जर आहे त्या गोष्टीत आनंद मानलात, तर सगळं जगच तुमचं होईल." अगदी खरं आहे. श्रीकृष्ण म्हणाले होते, "मला जे देव केले होत जाते, त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो." म्हणजे बघा, किती वर्ष होऊन गेली आणि हे उतरवलंय 21व्या शतकामध्ये रॉन्डा बर्नी यांनी. म्हणजे प्रत्येक गीतेचा, बायबलचा किंवा वेगवेगळ्या धर्मांचा ह्याच्यामध्ये सार आपल्याला ह्याच्यात दिलेला आहे. किंग डेव्हिड यांनी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील प्रत्येक गोष्टीचे संपूर्ण विश्वाचे आभार मानावेत. कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले आहे. बरोबर आहे आणि जीसस प्रत्येक चमत्कार करण्यापूर्वी आभार मानायचे. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा जीसस जे होते, ते चमत्कार करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे आणि मग ऑटोमॅटिक चमत्कार हे पूर्णत्वास जायचे. अगदी ऑस्ट्रेलियातील मूळच्या रहिवाशांपासून ते आफ्रिकेतील मसाई आणि झुलू लोकांपर्यंत, अमेरिकेतील नवाखो, शॉमी आणि शेरोकीपासून ते ताहिती, एस्किमो आणि माओरी लोकांपर्यंतच्या स्वदेशी त्या ठिकाणच्या परंपरांचे मूळ कृतज्ञता हेच आहे. अगदी खरं आहे, वेगवेगळ्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली जाते. काही-काही देशांमध्ये तर सकाळी उठल्यानंतर कंपल्सरी प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करूनच आपल्या कामांना सुरुवात करायची, असे नियम आहेत. अगदी ऑस्ट्रेलियातील मूळच्या रहिवाशांपासून ते आफ्रिकेतील मसाई आणि झुलू लोकांपर्यंत, अमेरिकेतील नवाखो, शॉनी आणि शेरोकीपासून ते ताहिती एस्किमोपर्यंत लोकांपर्यंत स्वदेशी त्या ठिकाणच्या परंपरांचे मूळ म्हणजे काय आहे?
कृतज्ञता आहे. सकाळी तुम्ही झोपेतून जेव्हा जागे होता, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या जीवनाबद्दल आणि शक्तीबाबत सकाळच्या सूर्यप्रकाशाचे आभार माना. तुम्हाला मिळणाऱ्या अन्नाबद्दल आणि जीवनातील आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभार मानण्याचं काही कारण जर तुम्हाला दिसत नसेल, तर दोष तुमच्यात आहे. अगदी बरोबर आणि खूप महत्वाचा असा हा कोट आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर मी तर म्हणेन, कितीतरी लोकं जगामध्ये आहेत, की रात्री झोपल्यानंतर ती उठतच नाहीत. म्हणजे त्यांची सकाळी होत नाही, रात्री झोपेतच मरण पावतात. माहीत नाही काही गोष्टी होतात, सुनामी येतात, भूकंप येतात, बऱ्याच काही गोष्टी घडतात, अटॅक येतो, हेल्थ चे प्रॉब्लेम्स येतात. आपण जर आज सकाळी उठल्यानंतर उठल्या-उठल्या देवाचे, परमेश्वराचे आभार मानले, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आभार मानले, की आजचा दिवस मला जगण्यासाठी दिला. असं म्हणून जर धन्यवाद मानले, की हे जीवन जगण्यासाठी अजून ताकद येते आणि युनिव्हर्स आपल्यापर्यंत शॉवर करतो, शॉवर. एकदम शक्तीबद्दल सकाळच्या सूर्यप्रकाशाचे म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा सूर्य उगवतो, त्या सूर्याला नवीन प्रकाश, नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी, नवीन असा उजेड आपल्या लाईफमध्ये घेऊन येतो सूर्य म्हणून सूर्याचे धन्यवाद द्यायचे. आपण त्या जमिनीवर पाय ठेवतो म्हणून त्या जमिनीचे, भूमितत्वाचे धन्यवाद मानायचे. हवंय त्या परिसरातून म्हणून त्या वायुतत्वाचे धन्यवाद द्यायचे. आकाशाचं आपलं छत आपल्यावर आहे म्हणून या आकाश तत्वाचे धन्यवाद द्यायचे आणि पाण्याशिवाय आपण राहूच शकत नाही. पाणी जसं पृथ्वी तलावर 72% पाणी, तसं आपल्या शरीरामध्ये युनिव्हर्सने 72% पाणी दिलेलं. म्हणून पंचतत्वाचे सुद्धा आभार सकाळी उठल्या-उठल्या मानावे, जेणेकरून आपल्या लाईफमध्ये अफलातून मिरॅकल्स मॅजिक व्हायला सुरुवात होईल. असं शॉनीमध्ये जन्मलेल्या अमेरिकन नेत्याने टेक्युम सेह यांनी म्हटलेलं आहे. त्यांचा कार्यकाळ किती होता? 1768 ते 1813. म्हणजे बघा किती वर्षापूर्वी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. कृतज्ञता ज्यांनी आपल्याला प्रत्यक्ष आचरणात आणली, अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती इतिहासात आढळून येतात. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना महान व्यक्ती मानलं जातं. उदाहरणार्थ कोण? मदर तेरेसा, महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर, किम ज्यू, अ, दलाई लामा, लिओनार्दो दा विंची, प्लेटो, शेक्सपियर, इसाप, ब्लेक, इमर्सन, डिक डिकन्स, ब्राउन, डेस्कास, लिंकन, न्यूटन, आइन्स्टाईन, गौतम बुद्ध, आताच आपण मगाशी पाहिलं अं, मोहम्मद पैगंबर, या सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये खरोखर चेंजेस केलेले आहेत. त्यापैकी काही जण असा आणखी बऱ्याच जणांचा यात समावेश आपण करू शकतो. ज्या ज्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या शोधामुळे जगातील पाहण्याची आपली पद्धतच बदलली. त्या आइन्स्टाईनला ज्यावेळी त्याच्या या अतिशय महत्त्वाच्या कामगिरीबद्दल विचारलं, तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला. 100 प्रयोग केले. 100हून अधिक प्रयोग त्यांनी केले आणि ते अनसक्सेसफुल झाले. पण प्रत्येक प्रयोगाला त्यांनी धन्यवाद दिला. कारण प्रत्येक प्रयोगामधून त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या या व्यक्तीने दिवसातून 100 वेळा इतरांनी या आधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांचा मी तशी शतशः ऋणी आहे, असं सांगितलं. म्हणजे कृतज्ञता ही प्रत्येकाच्या नसा-नसामध्ये जी व्यक्ती पुढे गेलेली आहे, मोठी झालेली आहे, त्यांनी फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. जीवनातील अनेक रहस्य अल्बर्ट आइन्स्टाईन यांना उलगडली होती. यात आश्चर्यकारक वाटण्यासारखं काही आहे का? इतिहासातील अनेक महत्त्वाचे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावले. हे काही विस्मयकारक आहे. आहेत का? त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी ते कृतज्ञतेने वागले आणि त्या बदल्यात त्यांना विविध प्रकारची विपुलता मिळाली. आयझॅक न्यूटन यांना जेव्हा त्यांच्या वैज्ञानिक शोधनाच्या कामगिरीविषयी विचारण्यात आलं, त्यावेळी अलौकिक बुद्धिमत्तेच्या माझ्या आधी होऊन गेलेल्या व्यक्तींच्या खांद्यावर आपण उभे आहोत, असं त्यांनी सांगितलं. आयझॅक न्यूटन यांचं विज्ञानाप्रती प्रेम, मानवता जातीप्रती अमूल्य योगदान आहे, असं मत बहुसंख्य लोकांनी नुकतंच व्यक्त केलं आहे. न्यूटन यांनी त्यांच्यापूर्वी जीवन जगलेल्या स्त्री आणि पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वैज्ञानिक तत्त्वज्ञ, संशोधक, पहिले शोध लावणारे
आणि प्रेषित ज्यांनी कृतज्ञतापूर्व आचरण केले, त्यांना त्याची फळे चाखायला मिळाली. परंतु आजही बहुसंख्य लोकांना कृतज्ञतेच्या या शक्तीची जाणीव अजूनही झालेली नाही. कारण तुमच्या जगण्यात जर तुम्हाला कृतज्ञतेची जादू अनुभवायची असेल, तर तुम्हाला प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. माझा शोध. कृतज्ञतेबद्दल व्यक्ती जेव्हा अज्ञानी असते, तेव्हा आपलं आयुष्य कसं असतं आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञता हा तुमच्या जीवनाचाच एक भाग बनवता, तेव्हा काय होतं याबाबत माझी स्वतःचीच कहाणी म्हणजे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. असं रॉन्डा त्यांचं स्वतःचं उदाहरण दिलं आहे. अगदी खरं आहे. जेव्हा आपण स्वतःबद्दल अनेक गोष्टी जन्मापासून आत्तापर्यंतच्या बऱ्याच गोष्टींना धन्यवाद द्यायला सुरुवात करतो. कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करतो, तर चेंजेस किंवा जो काही बदल होतो तो मिरेकल होतो. 6 वर्षापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं, की "तू कृतज्ञ आणि केलेले उपकार स्मरणारी आहेस का?" तर मी लगेच उत्तर दिलं असतं, "होय, नक्कीच मी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे." कोणी जर मला भेटवस्तू दिली, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं, जेव्हा एखादी व्यक्ती माझ्यासाठी काही करते, तेव्हा मी लगेच तिचे आभार मानते. असं आपण केलंय का हो यापूर्वीच्या लाईफमध्ये? मी 5 वर्षापूर्वी अशी नव्हते. 5 वर्षानंतर जेव्हा माझ्या लाईफमध्ये कृतज्ञता आली किंवा कृतज्ञता करण्याची कारणं आली आणि हे पुस्तक माझ्या लाईफमध्ये आलं, तेव्हा खरोखरच माझं लाईफ चेंज झालेलं आहे. खरं सत्य हे होतं, की अजिबात कृतज्ञ व्यक्ती नव्हते. खरं सत्य हे होतं, की मी अजिबात कृतज्ञ व्यक्ती नव्हते, असं रॉन्डा म्हणत आहेत. कृतज्ञ असणं याचा नेमका अर्थ काय? मला माहीत नव्हतं. कोणाच्या तरी एखाद्या वेळी केवळ आभार मानण्यापूर्वक किंवा धन्यवाद दिल्यामुळे मी कृतज्ञ व्यक्ती बनणार नव्हते. कृतज्ञतेविना माझं आयुष्य हे एक मोठं आव्हानच होतं. मी कर्जात होते आणि दर महिन्याला त्यात थोडी-थोडी वाढ होत होती. मी खरोखर खूप कष्ट करायचे, पण माझी आर्थिक स्थिती कधीच सुधारत नव्हती. वाढतं कर्ज आणि या बिकट परिस्थितीमुळे मनातील ताण सतत वाढत होता. याच काळात मी प्रत्येक व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळं माझे नातेसंबंध सुद्धा बिघडले होते. घड्याळातील लोक लंबकाप्रमाणे चांगलेपणाकडून अनर्थक कारकतेकडे हेलकावे खाऊ लागले होते. खरं तर पूर्वी मी निरोगी होते, पण नंतर प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला अतिशय दमल्यासारखं वाटायचं. मला नेहमी सर्दी व्हायची. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही त्या हवामानाप्रमाणे आजार व्हायचे. मी जेव्हा मित्रांबरोबर असायची किंवा सुट्टीवर जायची, तेव्हा आनंदाने काही क्षण मी अनुभवायचे. पण हा जो काळ होता आनंदात घालवायचा, तो आता मात्र जास्त काम भरून द्यावं लागणार. अच्छा, म्हणजे त्या बदल्यात आपल्याला जास्त काम भरून द्यावं लागणार या वास्तवाचं भान आलं, की माझा सर्व आनंदच नष्ट होऊन जायचा, असं रॉन्डा म्हणतात. मी जगत नव्हते. एक-एक दिवस, एक पगार ते दुसरा पगार कसाबसा तग धरून जिवंत राहत होते. जीवनात एक प्रश्न सोडवते ना सोडवते, की लगेच दुसरे प्रश्न तयार असायचे. पण नंतर काहीतरी घडलं आणि त्या दिवसांपासून पुढं माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. जीवनाचं रहस्य मला उलगडलं. परिणामी मला लागलेल्या शोधानुसार प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करायला लागले. याचा परिणाम म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीबद्दल आठवण करून कृतज्ञता करणे. त्यामुळे रॉन्डा लाईफमध्ये खरोखर चेंजेस झालेले आहेत. कृतज्ञतेचे जेव्हा मी जास्तीत जास्त आचरण करायला लागले, तेव्हा त्याचे जास्तच अद्भुत परिणाम मला जाणवायला लागले. माझं आयुष्य खरोखरच जादूमय होऊ लागलं. आयुष्यात पहिल्यांदाच मी कर्जमुक्त झाले आणि लवकरच मला जे हवं होतं ते खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा मिळू लागला. माझ्या नातेसंबंधातील, कामाच्या ठिकाणाच्या, आरोग्याच्या समस्या नाहीशा झाल्या आणि रोज काहीशी नव्या अडथळ्यांना सामोरे जाण्याऐवजी माझ्या आयुष्यात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडू लागल्या. माझ्या आरोग्यात आणि ऊर्जेत नाट्यमयरित्या फरक घडू लागला आणि माझ्या विशीत वाटायचं त्यापेक्षाही मला आता चांगलं वाटू लागलं. म्हणजे त्यांचं वय जेव्हा 20 होतं त्यावेळेस जो आनंद वाटायचा, त्याही जास्त आनंद आत्ताच्या वयामध्ये त्यांना वाटू लागला. अगदी छोट्या अ, महिन्यातच आधीच्या काही वर्षापेक्षा माझे नातेसंबंध अधिक पूर्णपणे चांगले आणि माझ्या कुटुंबियासमवेत मित्रांबरोबर जास्त काळ आनंदात घालवू लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जेवढं शक्य वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मला यातून वाटू लागला. त्यासाठी रोंडामणनी म्हटलं आहे, की आपल्याला काय करायचंय, तर अतिशय सुखी, समाधानी आतापर्यंत कधी नव्हते, इतके आनंद जीवन त्या जगू लागला फक्त आणि फक्त कृतज्ञतेमुळं.
मला माझं आयुष्य बदलताना जादूमयरित्या चेंज होताना दिसलं, असं रोंडामनने म्हटलेलं आहे. तर बघा, हे असं चित्र त्यांनी दिलेलं आहे. पुढे पुढे आधी पुसट आहे, नंतर त्याच्यामध्ये छोटे-छोटे, छोटे-छोटे बदल होताना घडत आहे, दिसत आहे. असं हे रोंडामनचं पुस्तक अ, प्रस्तावना आपण पूर्ण केलेली आहे. सो खूप-खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप-खूप धन्यवाद. या जादूमय पुस्तकाचे, रोंडामनचे खूप-खूप धन्यवाद. मराठी विश्लेषण करणाऱ्या लेखकाचे खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद मानते मी युनिव्हर्सचे आणि मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानते, की तुम्ही सर्वांनी आठवणीने पूर्णपणे हा जो लेसन आहे तो पूर्णपणे वाचलाय, ऐकलाय आणि अ, मला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. खूप-खूप धन्यवाद, खूप-खूप धन्यवाद, खूप-खूप धन्यवाद. थँक आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे.